चाललंय म्हणले असं असं झालंय. बाई म्हणते बघा ना नारदा, माझ्या वडिलाच्या घरी येत नाही. मी म्हणलं जायचं, तर हे म्हणते जायचं नाही, आपल्याला कुठं पत्रिका आहे. कसं करावं नारदा, जावं का नाही? म्हणजे जायलाच पाहिजे. नवऱ्याच्या घरी, गुरुच्या घरी, मित्राच्या घरी मान बघत जाऊ नये. भावाच्या घरी, बापाच्या घरी मान बघत जाऊ नये, मनानं जावं त्या ठिकाणी. असं म्हणल्यानंतर महाराज भगवान शंकर म्हणतात जाऊ नये, पण सती निघाली महाराज. पिता भवन जब गई भवानी, दच्छु त्रास काहून सन्माने, सादर मिली भली एक माता, भगिनी मिली बहुत मुस्काता. पिता भवन जब गई भवानी, ऐकलं नाही महाराज. सती माता ज्यावेळेस या ठिकाणी वडिलाकडे आली ना, त्यावेळेस महाराज दक्षिण आधीच सांगितलं होतं, माझा जावाई येणार नाही, पण मुलगी येण्याची शक्यता आहे. पण जर कोणी सतीला बोललं, तिला पाय धुवायला पाणी दिलं, तिचा आदर सत्कार केला, तर गाठ आपल्याशी आहे. दच्छु त्रास काहून सन्माने, दक्षाच्या भीतीनं तिचा कोणी सन्मान केला नाही, पण सादर मिली भली एक माता. आई कोणाला भीत नाही महाराज. आईनं स्वागत केलं, गळ्यात पडली, तोंडावून हात फिरवला, बाळा आलीस, बरं वाटलं. आईला भेटली, वाटलं वडिलाला भेटावं. आता त्यानं तिथूनच पाहिलं होतं आलेली, पण म्हणला ही कशाला आली असन. ती समोर आली तर तोंड फिरवलं महाराज. तिकून आली तर इकून, इकून गेली तर तिकून, दोनदा तीनदा झालं. आणि मग सतीच्या लक्षात आलं की आपले वडील आपल्याला टाळायला लागलेले. मग मालकाचे शब्द आठवले. तरी महाराज तिला एवढा राग आला नाही. पण ज्यावेळेस ती पूजा मांडलेली पाहिली ना, त्या पूजेमध्ये सगळ्याला जागा होती हो. आसरा मांडल्या, मसुबा मांडले, मुंजे मांडले, पण भगवान शंकराला जागा नाही. तिला वाटलं माझ्या नवऱ्याला का एवढी किंमत नाही. मी सांग का, प्रत्येक मायमाऊलीला आपल्या नवऱ्याचा स्वाभिमान असला पाहिजे. आपल्या नवऱ्याचा जर आपल्या माहेरात अपमान होत असेल तर बापाचा, माईचा त्याग करा, पुन्हा जाऊ नये तिकडं. माझ्या नवऱ्यालाच किंमत नाही तर मी कशाला येणार या ठिकाणी. कारण जिथं आपल्या मालकाला किंमत नाही तिथं बाईनं जात जाऊ नये, स्वाभिमानानं राहावं. कसंही असू द्या, पेताड असू द्या, खाताड असू द्या, रोज त्यानं मारू द्या, पण आपल्या मालकाचा स्वाभिमान जपणं हे तिचं काम आहे. आपल्या मालकाचा अपमान होईल असं बोलू नये, वागू नये त्या ठिकाणी. ज्यावेळेस तिनं पाहिलं भगवान शंकराला पूजेमध्ये जागा दिलेली नाही, त्यावेळेस राग आला आणि सांगितलं, बाबा तुमच्यापासून निर्माण झालेलं शरीर आता मला ठेवायचं नाही, कारण तुम्ही माझ्या मालकाचा अपमान केलेला आहे. असं म्हणली बाई, मांडी घालून बसली आणि योग अग्नीनं आपलं शरीर जाळलं. भूत आरडत वरडत भगवान शंकराकडे गेले, महादेवा महादेवा काय झालं? म्हणले सतीनं आपलं शरीर यज्ञामध्ये भस्म केलेलं आहे. भगवान शंकराला राग आला, जटा फिरवल्या, दंदिशी आपटल्या. आपटल्यावर तिथं वीरभद्राची उत्पत्ती झाली. वीरभद्राला आज्ञा केली, 60 कोटी गण बरोबर घेतले आणि तो वीरभद्र यज्ञ मंडपामध्ये आला. सगळ्या यज्ञाचा विध्वंस केला महाराज. असा मंडप जाळून टाकला, यज्ञकुंड विध्वंसित केलेला आहे. पायाळू माणसाच्या अंगावर वीज पडावी तशी दक्षाच्या अंगावरती उडी मारली आणि एका टप्पूमध्ये त्याचं शिर उडवलं महाराज. हाकार झाला. दक्षाचं शिर उडवलं, यज्ञाचा विध्वंस झाला. तितक्यामध्ये भगवान शंकर पुन्हा परत आले, मागून आले ना. आता कोणतं बी काम इचकाले, मोठ्याले माणसं असते तर सपातनी करायला होतच असतंय. कुठं मनावर घ्यायचंय, घ्या मिटून. भांडणं कोणाचं भलं झालंय, आता बी होते, त्याही काळात होतीच. महादेव आल्याबरोबर ब्रह्मदेव आले, बृहस्पती आले आणि त्यांनी भगवान शंकराचा राग शांत केला. म्हणले, महादेवा जे झालं ते झालं, पण आता दक्षाला जिवंत करा. आता हे बोचा असे राग येतो जातो. आपले राग कौरव विध्वंसत येत, चौरक बदला घेत नाही. तो आला म्हणले दक्षाचं शिर आपण त्याला जिवंत करू. पण वीरभद्र शिर द्यायला तयार नाही. त्यानं सांगितलं, मी या दक्षाचं शिर देणार नाही ज्यानं माझ्या प्रभूचा अपमान केलेला आहे.
महादेवा वीरभद्र शिर देईना. म्हणले मग आता जो प्राणी भेटन त्याचं शिर कापण आणा. बोकड्या दिसला, बोकड्याचं शिर कापलं, त्या दक्षाला त्या ठिकाणी जोडलं, यज्ञ पूर्ण केला आणि तो दक्ष महाराज तीर्थयात्रेला निघून गेला. तुम्ही म्हणता रामायण लावले हे काऊन सांगायला? कारण रामचरित मानस आपण सुरुवात केलेली. याच्यामध्ये सुरुवातीला शिवचरित्र त्या ठिकाणी आलेलं आहे. कारण रामायणाची जी कथा आहे ती शिव पार्वतीच्या संवादातून त्या ठिकाणी ऐकायची. मग पार्वतीपर्यंत जायचं आपल्याला त्या ठिकाणी. जसं भागवत म्हणलं की शुकाचार्य आणि परीक्षित यांचा संवाद आहे, तसं रामकथा शिव आणि पार्वती यांच्या संवादातून ऐकायची. मग ही जी सती यज्ञामध्ये भस्म झाली, ती सतीच पुन्हा महाराज हिमालयाच्या पोटी जन्माला आली. हिमालयाची पत्नी मैना आणि हिमालय या दोघांच्या पोटी तिचा जन्म झाला आणि तिचं नाव पार्वती ठेवलं. हिमालयाला एक मुलगा झाला, त्याचं नाव मैनाक नावाचा पर्वत. आणि पार्वती अतिशय सुंदर, आता ती महादेवाची शक्ती आहे. एके दिवशी पार्वती लहाने असं पाळण्यात टाकलेलं आहे आणि तितक्यात नारद आले. नारायण नारायण, सतत नारायणाचं भजन करणारे नारद आले. दक्षाला आनंद वाटला, कारण ज्यावेळेस साधू संत घरी येतात ना, तो खरा आनंदाचा दिवस असतो महाराज. तुका म्हणे आले घरा, तुका म्हणे आले घरा, तुका म्हणे आले घरा, तुका तुका म्हणे आले घरा. तोचा दिवाळी दसरा, तोचा दिवाळी दसरा, पाप ताप झाल्या तोटी, पाप ताप झाल्या तोटी. तोची दिवाळी दसरा, तोचा दिवाळी दसरा, पाप ताप झाल्या तोटे, पाप ताप झाल्या तोटे. कारण ज्यावेळेस संत महात्मे आपल्या घरी येतात ना, तोच खऱ्या अर्थानं दसरा दिवाळी असतो महाराज. हिमालयानं नारदाचं स्वागत केलं. अशा लोकांचा अपमान होता कामा नये आपल्या दारामध्ये. हे तितकंच महत्वाचं आहे बरं का. ज्यावेळेस आपल्या दारात कोणी साधू आले, महाराज आले, वारकरी आले, तर त्यांचा अपमान आपल्या घरी होऊ नये. मान नाही करणं झालं तर हरकत नाही, पण निदान अपमान तरी होऊ नये. का ज्ञानोबरांची गोड उभी आहे, अपमान इलिया अतिथी ने सुकृताची संपत्ती. कारण आपल्या घरी आपल्या साधूचा, एखाद्या महापुरुषाचा अपमान झाला ना, तर आपली सगळी सुकृताची म्हणजे जी काही पुण्याची शिदोरी आपल्या सोबत आलेली आहे ती सगळी घेऊन जातात या ठिकाणी. म्हणून चुकूनही आपल्या दारामध्ये साधूचा कधी अपमान होऊ नये. हिमालयाला आनंद वाटला, नारदाला बसवलं, नारदाची पाद्यपूजा केली या ठिकाणी. कारण साधू संत आल्यानंतर आदर व्हावा. नादवा म्हणले ना, घाली संतासी आसने, पूजा करी काया वाचा मने, एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरविते. कारण आसन घालावं, त्यांची कायेनं वाचनं मनानं पूजा करावी त्या ठिकाणी. अशा प्रकारे जर आलं ना, तर पहिल्याच आपल्या औपचारिकतामध्ये त्यांचं मन प्रसन्न होतं या ठिकाणी. आणि प्रसन्न झालं की ते आपल्या हिताचा विचार करतात. स्वागत चांगल्या पद्धतीनं व्हावं. तसं हिमालयानं चांगल्या पद्धतीनं स्वागत केलं. नारदाची पाद्यपूजा झाली. आणि मग आता लहान मुलगी आहे, कारण माणसाला मुलगी जन्माला आल्यापासून तिची काळजी असते. माझ्या मुलीचं भविष्य चांगलं व्हावं, माझ्या मुलीला चांगले घर भेटावं, माझ्या मुलीला चांगला पती भेटावा, सगळ्या गोष्टी अनुकूल भेटाव्या, जन्मल्यापासून तिची काळजी असते. अगदी हिमालयासारखा राजा बाप जरी असला तरी त्याला आपल्या मुलीची काळजी आहे.
मुलीला घेतलं आणि नारदाच्या जवळ दिलं. नारदा, बघा बरं मुलीचं भविष्य. नारदानं हात पाहिला आणि सांगितलं, राजा तुझी मुलगी खूप मोठी होणार आहे या ठिकाणी. अनंत कोटी ब्रह्मांडाची नायिका, जगाची मालकीण होणार आहे. सर्वजणीची पूजा करतील, ही सर्वांमध्ये आराध्य या ठिकाणी होईल. सर्वजणीचा जय जयकार करतील असं बरंच सांगितलं, पण त्याचं समाधान होईना. ते म्हणले, जरासं लग्नाबद्दल सांगा ना. माझ्या मुलीच्या नशिबामध्ये मुलगा कसा आहे असं म्हणल्यानंतर नारदानं सांगितलं, राजा आता मी खरं सांगणार आहे. खरं सांगितलेलं माणसाला पटत नाही. जितकं नकली सांगितलं जाईल ना तितका आनंद वाटतो त्या ठिकाणी. जोगी जटिल नग्न अमंगळ वेश अशा प्रकारचा पतीला मिळणार आहे त्या ठिकाणी. जो हत्तीचे वाघाचे कातडे अंगावर पांघरीन, लग्न राहीन, अंगाला मेलेल्या मड्याची राख लावीन या ठिकाणी, ज्याच्या हातामध्ये त्रिशूळ आहे, डमरू आहे, अशा प्रकारचा वेश ज्याचा आहे तो याच्या नशिबामध्ये पती आहे. असं म्हणल्यानंतर बाबा चेहराच उतरला ना. आधीचं गोड बरं वाटू लागलं, पण आता पटना ते शब्द सारखे ध्यानात राहिले महाराज. आणि मग हळूहळू पार्वती मोठी व्हायला लागलेली आहे आणि तिच्या हे लक्षात यायला लागलं की आपल्याबद्दल जे नारदानं भविष्य सांगितलेलं आहे ते भविष्य बरोबर महादेवाशी जुळणार आहे. आणि ती शिवाराधना करत होती महाराज. शिवाची शक्ती आहे, शिवाच्या प्राप्तीसाठी साधना करते. आणि हे ज्यावेळेस ऐकलं ना, तिला आनंद वाटला की माझ्या जे मनात आहे तेच घडणार. पण माईला पटन ना. माईनं सांगितलं, हे बघा त्या नारदानं सांगितलंय तसा नवरा जर माझ्या मुलीच्या नशिबात असन तर मी बिगर लग्नाची ठेवीन, नाही तर विहिरीत आडात ढकलून देईन. पण अशा अमंगळ माणसाला माझी मुलगी देणार नाही. ती बाई तयारच होईन. पण नारदानं समजून सांगितलं, बाई तो काही साधा नाही, साक्षात देवाधिदेव आहे. भगवान शंकर म्हणजे काळाचाही मालक आहे त्या ठिकाणी, महाकाळ आहे तो. तुझ्या मुलीचं लग्न झालं तर भाग्याचा उदय होईल. नारदानं काही गोष्टी समजून सांगितल्या, पण आता महादेवाची प्राप्ती करायची तर सहजासहजी होणार नाही. म्हणून नारदानं सांगितलं मुलीला तपश्चर्या करावी लागन. 64,000 वर्ष तपश्चर्या केली महाराज. साधी गोष्ट आहे. 1 वर्ष सोमवार केले झालं म्हणजे महादेव पावन दिले सोमवार सोडून. गर्दा कमी झाला असं ना आता महादेवाचा. आपल्याला ताथा शिदा पाहिजे. अहो इकडे जीवन जाळावं लागलं तरी त्यांना भेटना. आणि 10-5 सोमवारात काय कळणार आहे आपल्याला. देव बी विचार करतो ना, मग हे तात्पुरते. अखंड साधना करणारे पाहिजे या ठिकाणी. पार्वती मातेनं 64,000 वर्ष झाडाचे पानं खाऊन तपश्चर्या केली, म्हणून तिचं नाव अपर्णा असं पडलं महाराज. एके दिवशी तपश्चर्या पूर्ण झाली आणि भगवान शंकर त्या ठिकाणी आले. एक बटुक वामनाचं असं ब्राह्मणाचं रूप घेतलं. भगवान शंकर त्या ठिकाणी आले आणि तिला विचारतात, ए पार्वती कशासाठी तप करते. तिनं ब्राह्मण म्हणून नमस्कार केला. हे संस्कार असतात. सांगितलं, ब्राह्मण देवा भगवान शंकर मला पती मिळावे म्हणून तप करते. त्याने कपाळावर हाणून घेतलं. म्हणले त्या आमंगळासाठी एवढं तप काय करायची गरज आहे. ज्याला कपडे नाहीत चांगले घालायला, ज्याला चांगली गाडी नाही बसायला, ढोरावर बसतो, मेलेल्या मळ्याची राख लावतोय, आणि त्याच्यासाठी एवढं तप काय करायचं. अगं तू भगवान विष्णूसाठी तप कर. विष्णू किती सुंदर आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. इतका सुंदर आहे तू, त्याच्याशी लग्न करणार.
असं म्हणल्याबरोबर इतका राग आला, पार्वती माता कडाडले, ए ब्राह्मण देवा खबरदार, आता बोललात ते बोललात. माझ्या प्रभूबद्दल आता जर बोलला ना तर ब्राह्मण याची गय करणार नाही. भगवान शंकर माझा आराध्य दैवत आहे, त्याच्याविषयी मी काहीच ऐकून घेणार नाही. तसंच पाहिजे महाराज. आपल्या देवाविषयी, आपल्या मालकाविषयी जर कोणी बोलत असेल ना तर पेटून उठलं पाहिजे. पण आपण त्याच्या सगळं तुंतन वाजितो, नाही नाही तुमचंच खरं आहे, मग लोक आपल्या मालकावर जास्त बोलत आहेत महाराज. अभिमान असला पाहिजे त्या ठिकाणी. तसं तिचा निश्चय पक्का पाहिला आणि मग भगवान शंकरानं आपलं रूप प्रगट केलं. आनंद वाटला आणि मग देवाच्या पायावरती लोटांगण घातलं. मग भगवान शंकर सांगतात, पार्वती मी तुझी परीक्षा पाहिली. कसं असतंय, आपली मुलगी ज्या वातावरणात आहे ना, मी नेहमी सांगतो, आपली मुलगी ज्या वातावरणात वाढलेली आहे ना, किमान लग्न झाल्यानंतर असंच तिला घर भेटावं इतकं तर पाहिलं पाहिजे. म्हणजे तिला पुढे अवघड जात नाही ना. आता आपल्या मुलीला कधी चुलच माहित नाही, जन्मल्यापासून ती गॅसवर स्वयंपाक करते, राहायला सगळं आलिशान आहे. आणि मग आपण जर एखाद्या सामान्याच्या घरी जर दिली तर तिला अवघड जातं ना ते. पण भगवान शंकरानं सांगितलं, पार्वती मी तुझी परीक्षा याच्यासाठी घेतली कारण तू राजाची मुलगी आहे, ऐश्वर्यामध्ये वाढलेली आहे, तुला ऊन थंडी पाऊस हे काहीच माहित नाही. माझ्या घरी काय म्हणले, झोळी मागून आणल्याशिवाय खायला भेटत नाही, पुन्हा लागायची तनतन करा ढेकास का आणलं म्हणून मी तुझी परीक्षा पाहिली. ती हसली, देवा तुमच्या संगतीमध्ये तुम्ही ज्या अवस्थेत राहताल ना त्या अवस्थेत राहण्याची माझी तयारी आहे. आणि हीच तयारी बाईने ठेवली पाहिजे. आपला नवरा ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत तिनं जीवन जगावं. कारण मी नेहमी सांगतो, लग्न शब्दाचा अर्थच ऐक्य आहे. लग्न म्हणजे लय मोठ्या लग्झरी आणले आणि खायला गुलाबजामुन केले म्हणजे लग्न नाही. लग्न म्हणजे दोन मनाचं मिलन झालं पाहिजे, शरीरापेक्षा दोन मन एक झाले पाहिजे. ज्या वेळेस दोन मन एक होते ना त्यावेळेस खऱ्या अर्थानं लग्न आहे. आणि मग त्यांच्या लग्नाचं घरानं कुठंच जात नाही महाराज, कारण दोघाचा विचार एक झालेला असतो. आणि जिथं विचार जुळत नाही तिथं घराणेच आहेत. आणि मग कोणाला धरतेत, घराणे सुरू झाल्यावर कोणाला धरतेत, मधात्र्याला. तुम्ही तो होता ना जुळवायला, तुम्हीच घात केला आमचा. आणि गंमत अशी महाराज, बिघड्यावर धरते तर चांगलं झाल्यावर त्याला चहाला सुद्धा बोलित नाहीत. आपल्या मुलीचं चांगलं झालं ना त्याला राम राम सुद्धा नाही, पण त्याच्याकडून बिघडलं रे बाबा, मग तर काय पाहायचीच काम नाही त्या ठिकाणी. म्हणून लग्न हा ऐक्य आहे, लग्न म्हणजे एकीकरण आहे मनाचं त्या ठिकाणी. तिचा निश्चय पक्का पाहिला महाराज आणि भगवान शंकर परत आले. तिकडं नारदानं हिमालयाला आणि त्याच्या बायकोला पटवलेलं, कारण इथं नारदच मधात्री आहेत. दोघही तयार झाले, दोघांकडची तयारी झाली आणि मग रीतसर लग्नाची मागणी करण्यासाठी किंवा मुलगी पाहण्यासाठी सप्त ऋषींना पाठवलं महाराज. पण त्याच्यामध्ये वशिष्ठ महाराजांची पत्नी अरुंधती ती म्हणली मला बी येऊ द्या. ते म्हणले ए बाया नेत नसते. कवाची घटना ही 10,000-15,000 वर्षापूर्वीची घटना आहे की भगवान पार्वतीला पाहण्यासाठी अरुंधती सोबत गेली त्या ठिकाणी. महान पतिव्रता माऊली आहे. हिमालयाच्या घरी सप्त ऋषी आले, हिमालयानं त्यांचं स्वागत केलेलं आहे. बसण्यासाठी आसनं दिले, पाद्य पूजन झालं, मिष्टान्न भोजन झालं त्या ठिकाणी. आणि मुलगी पाहिली, सगळ्यांना आवडलं, म्हणे वाह छान जोड आहे त्या ठिकाणी. आता छान जोड आहे का होय, ते बुवा कसा ही बाई कशी, पण नजर असते आपापली पाहण्याची. एखादा माणूस याच्यासारखा खराब माणूस नाही, दुसरा म्हणतो वार गावात याच्यासारखा चांगला माणूस नाही. आता माणूस एकच आहे, पण एक खराब मानायला आणि एक चांगला मानायला काऊन काऊन दृष्टिकोन. त्याच्याशी खराब वागला म्हणून त्याला खराब म्हणायला, ज्याच्याशी चांगला वागला तो चांगला म्हणतो ना. तस
नजर स्वच्छ नजरेनं जर आपण पाहिलं तर चांगलंच दिसतं सगळं त्या ठिकाणी. महाराज त्यांना जोडा खूप सुंदर वाटला आणि मग त्यांच्या लग्नाची तिथी सुद्धा काढली, चैत्र शुद्ध अष्टमी. आता स्वतः सप्तऋषी लग्नाची तारीख काढायला, लग्नाची तिथी त्या ठिकाणी काढलेली आहे, सगळं व्यवस्थित झालं. आणि मग महाराज इकडं कैलासामध्ये येऊन सांगितलं, भगवंता तुमच्या लग्नाची तारीख काढली म्हणजे चैत्र शुद्ध अष्टमी. पण देव लोकांना जास्त घाई झाली होती महाराज. भगवान शंकराचा विवाह व्हावा ही जास्त देव लोकांना घाई झाली होती. का घाई झाली होती? महाराज सांगतात, त्यावेळेस तारकासुर नावाचा एक राक्षस उन्मत्त झाला होता आणि या तारकासुरानं देव लोकांचे अधिकार हिरावून घेतले. देवांच्या बायका आपल्या घरी दाशा बनवल्या. देव लोक रानोमाळ भटकायला लागलेले. हे सगळे जण शरण गेले ब्रह्मदेवाला आणि म्हणले, ओ ब्रह्मदेवा, त्या तारकासुराला वरदान दिले. कारण तारकासुराला वरदान दिलं होतं की महादेवाच्या पार्वतीच्या मुलाच्या हातानं मरशील. राक्षस बिल हुशार होता, त्यानं तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेव म्हणले, तुला काय मागायचं तर माग. ते म्हणला, मला अमर करा. कोणताही राक्षस घ्या, त्यांची हेडलाईनला बातमी, आम्हाला अमर करा. आणि हे म्हणायचे, अमरत्वाचा मालच नाही आमच्या दुकानात. देहाची गावालिया, जन्म मृत्यूची सोहळ्या, ना म्हणो नये धनंजयाची आपरी. कारण देहरूपी गावाला आल्यानंतर जन्म मृत्यूचे सोहळे भोगावेच लागतात. कोणी किती जरी म्हणलं जन्मायचं नाही तर जन्मावंच लागतं, आणि मरायचं नाही म्हणलं तरी मरावंच लागतं. येथ सर्व आले अवताराधिक. अमर करता येत नाही म्हणजे आड घालायची तर घाल. त्यावेळेस त्यानं पाहिलं सध्या महादेवाची बायको मेलेली आणि दुसरं तर काय अजून लग्न व्हायचा विचारच दिसलं. मग त्यानं आठ घातली, मला मरण यायचं असेल तर महादेवाच्या मुलाच्या हाताने यावं. हुशार होता. मग असं वरदान त्याला दिलेलं आहे. ब्रह्मदेवानं सांगितलं, आता वरदान दिलंय. मग आता जर त्या महादेवाच्या मुलाच्या हातामध्ये मृत्यू आहे तर महादेवाचं लग्नाचं आपल्यालाच बघावं लागेल ना. कारण अडकलेला असल्या माणूस काही बी हो म्हणलं करावंच लागतं का नाही. आता सध्या मुलाच्या बापाला काय बी सांगा ते होच म्हणते. सगळे नाही बरं का, जे काही आहेत ना ते अजून चोखूनच आहे. तिथं भरपूर होंडात द्यावा लागायला, सहजासहजी ते मिळत नाही त्या ठिकाणी. पण जास्तीत जास्त सरासरी जर काढली ना तर मग ते काही म्हणलं की होच म्हणावं लागतं त्या ठिकाणी. मुली जबाब म्हणतो, हे म्हणतो यंदा नाही करायचं. काऊन? कापूस बरोबर झाला नाही यंदा, काय पैशाची अडचण आहे. पैसा देऊत नका, आम्ही सगळं करतो, तुम्हीच घेऊन या मुलगी. तशी गत झाली महाराज. त्या देव लोकांना वाटलं आपल्यालाच आता आपलं काम अडकलेलं आहे, सगळं आपल्यालाच करावं लागणार. देव लोकांनी सगळी तयारी केली महाराज त्या ठिकाणी. आता पत्रिका तर काढलेली आहे, सगळं वऱ्हाडही त्या ठिकाणी घेतलेलं आहे. मुळवाट्यामध्ये आम्हीच पाठवतो. सगळ्यांना मुळवाट्या दिल्या, सगळ्या देव लोकांना आमंत्रित केलं त्या ठिकाणी. आणि महाराज निघाले. हिमालय पर्वताच्या घराकडे यांची हे वऱ्हाड मंडळ त्या ठिकाणी निघालेलं आहे. सगळे देव आले. ब्रह्मदेव त्यांच्या परिवारासहित आले, भगवान विष्णू त्यांच्या परिवारासहित आले, सगळे सहकुटुंब सहपरिवार आले. महादेवानं सांगितलं होतं, आमच्याकडे वाहनाची योजना नाही, आपापल्या वाहनात या. आले ना महाराज धाकानच. आणि गरीबानं वाहन करू द्या, त्याच्या वाहनात बसत नाही तो लोक का बसतेत. पण एखाद्या श्रीमंताचं चांगल्याचं लग्न असलं तर पदरचं वाहन घेऊन यायची तयारी आहे. तसं महादेवानं सांगितलं, सगळेजण आपापल्या वाहनामध्ये बसले आणि हे वऱ्हाड निघालेलं आहे. सगळेजण आपापल्या पुठ्यानं त्या ठिकाणी निघाले. आणि ज्यावेळेस वाजत गाजत हे वऱ्हाड महाराज हिमालयाच्या त्या ठिकाणी आलेला आहे, त्यावेळेस असेच लेकरं रस्त्यावर खेळत होते. आता महादेवाच्या वऱ्हाडात का चांगले होते का? नाचती